वाटल्यावर कॉल करा. एक मिनिट तिकडे दाबून घेतो. घ्या 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 करू झाले. तू एकदम प्रॉपर घेतली. अध्यक्षाची गाडी काय नाही काय नाही. अरे अध्यक्ष थोडी तिकडे मारा. घ्या घ्या घ्या. काय सांगाल हो गड्डे थांबा. पण कोणाचा कोणाचा राधे राधे त्यांची बॅग पुढे घ्या तुमची. भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा नरेंद्र दराडिया मागे बढो. भारत माता की पॅलेटवर होणारच आहे. हम भी आनी चाहिए मत मॅडम आपली आई आज मतदानासाठी विजयाची किती टक्के खात्री आपल्याला वाटते? 100% उमेदवारी आहे. सगळे शिवसेनेचे नगरसेवक गेलेले आहेत. आता भारतीय जनता पार्टीचे झाले. काय वाटतंय दराडेंचा विजय किती सुखकर होणार आहे का अवघड होणार आहे? निश्चितपणाने नरेंद्र दराडे प्रचंड बहुमताने विजयी होतील. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, सुमित्राताई पवार एकत्रित महायुतीचा घटक म्हणून नरेंद्रांना प्रचंड बहुमत मिळणार आहे आणि प्रचंड बहुमताने ते विजय होईल. काय वाटतंय की भाजपची कुठे मतफुटी होणार नाही, कारण की गोकुळ गीते जे आहेत त्यांनी प्रचार थांबवलेला आहे. मात्र निवडणूक ही बॅलेटवर होणारच आहे. असं होत नाही. पक्षादेश तो पक्षादेश असतो आणि पक्षाने ठरवलेलं आहे की महायुतीचा उमेदवार नरेंद्र दराडेंना प्रचंड बहुमताने विजयी करायचे. कुठलंही मत फुटण्याचा त्या ठिकाणी प्रश्न एकच दिलेला नाही. गोकुळ गीतेंचा पाठिंबा आदरणीय गिरीश भाऊंनी तो मिळवला. त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही सर्वजण होते आणि निश्चितपणाने गिरीश भाऊंचा आदेशाचं उल्लंघन आणि भारतीय जनता पार्टीच्या आदेशाचं उल्लंघन गणेश गीते करू शकत नाही, गोकुळ गीते करू शकत नाही. विधान परिषदेचे उमेदवार नरेंद्रजी दराडे यांच्या पाठिंब्यासाठी सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक टूर वरती चाललेले आहे. 18 तारखेला मतदान आहे आणि सगळे नगरसेवक हे महायुतीच्या पाठीशी आहेत. महायुतीचेच उमेदवार नरेंद्रजी दराडे हे 100% विजयी होतील.
झाले. काय वाटतंय दराडेंचा विजय किती सुखकर होणार आहे का अवघड होणार आहे? निश्चितपणाने नरेंद्र राणे प्रचंड बहुमताने विजय